तरीही नैतिकता आणि साहित्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे सार्त्र यांचे म्हणणे आहे. त्यांना एकमेकात मिसळणे हे बरोबर नाही. लेखक वाचकांचे स्वातंत्र्य जाणतो, त्याचबरोबर वाचक हे लेखकाचे स्वातंत्र्य जाणतात. म्हणून कलेचा विचार तुम्ही कोणत्याही बाजूने केला तर कला ही लोकांच्या स्वातंत्र्यामधील विश्वासार्हता असते. लेखक हा व्यक्तिनिष्ठ भावनांना उद्गार देत असेल, सामाजिक व्यवस्थेवर टीका करत असेल किंवा तो कोणत्याही प्रकारचे लेखन करत असला तरी लेखक हा एक स्वतंत्र माणूस असतो आणि तो स्वतंत्र लोकांना संबोधित करत असतो. वाचकांना आपल्या कवेत घेऊन त्यांच्यावर छाप पाडून त्यांना लोपामुद्रा बनवण्याचे किंवा त्यांना आपले गुलाम बनवण्याचे प्रयत्न जर लेखक करत असेल तर त्यातून वाचकांना आपल्या कवेत घेऊन त्यांच्यावर छाप पाडून त्यांना लोपामुद्रा बनवण्याचे किंवा त्यांना आपले गुलाम बनवण्याचे प्रयत्न जर लेखक करत असेल तर त्यातून तो आपली कलाच धोक्यात आणत असतो असा त्याचा अर्थ होतो. उदाहरणार्थ, फॅसिझमचा परिणाम लोहाराच्या जीवनावर होऊ शकतो पण त्याच्या कलाकुसरीवर होत नाही. लोखंडी वस्तूची निर्मिती किंवा त्याचे जे कौशल्य आहे. फॅसिझमचा परिणाम लोहाराच्या जीवनावर होऊ शकतो, त्याच्या जीवन जगण्यावर, पण त्याच्या कलाकुसरीवर होत नाही. लेखकाच्या जीवनावर मात्र या दोन्ही गोष्टींचा परिणाम होतो. लेखन करण्याच्या त्याच्या कलाकुसरीच्या कामावर आणि त्याच्या जीवनापेक्षा अधिक परिणाम हा त्याच्या लेखनावर होतो. पण इथे एक प्रश्न विचारावा वाटतो. समजा सार्त्र म्हणतो त्याप्रमाणे लोहाराच्या कलाकुसरीवर, उदाहरणार्थ राज्यव्यवस्थेचा म्हणजे इथे फॅसिझमचा परिणाम होत नाही असे मानले तर हे विश्वसनीय वाटते का? फॅसिस्ट राज्यव्यवस्थेने उदाहरणार्थ जर निकृष्ट दर्जाची बाजरी बाजारात उपलब्ध केली तर घरामध्ये तयार होणाऱ्या भाकरीवर त्याचा परिणाम होणार आहे की नाही, असा एक प्रश्न मार्क्सवादी विचारू शकेल. म्हणजेच राज्यव्यवस्थेचा परिणाम हा लोहाराच्या जगण्यावर आणि त्याच्या घरामध्ये होणाऱ्या वस्तूवरही होत असतो हे आपल्याला मान्य करावे लागेल. लेखकाच्या स्वातंत्र्याचा अर्थ हा नागरिकांच्या स्वातंत्र्यामध्ये असतो. म्हणून गद्यलेखन हे सार्त्र यांना पद्यापेक्षा लोकशाहीच्या अर्थांतरणासाठी अधिक महत्त्वाचे वाटते. लेखकांना जुलमी राजवटीच्या काळात, उदाहरणार्थ फॅसिस्ट राजवटीच्या काळात कदाचित लेखन थांबवावे लागते. लेखणीच्या ठिकाणी त्यांना शस्त्र उचलावे लागते. अशा रीतीने साहित्य हे तुम्हाला रणांगणात आणि युद्धभूमीवर घेऊन जाते. लेखने म्हणून बांधिलकीच्या प्रश्नाशी निगडीत असते. अर्थात या बोलायच्या गोष्टी झाल्या, पण प्रत्यक्षात याचा अंमल करणे हे फार जिकिरीचे तर असतेच, शिवाय ते तेवढेच कठीणही असते. आपण कुणासाठी लिहित असतो? अर्थात आपण सार्वजनिक वाचकांसाठी लिहित असतो. म्हणजेच आपले लेखन हे सर्व लोकांना संबोधित करणारे असते. लेखकाला याची जाणीव असते की तो स्वातंत्र्यासाठी लिहित असतो. चिरंतन मूल्ये अशी काही गोष्ट अस्तित्वात नसते आणि जर कोणी याबद्दल बोलत असतील तर ही गोष्ट अत्यंत धोकादायक आहे असेच समजावे लागेल. चिरंतन मूल्यांसाठी कोणी लेखन करत असेल तर ही गोष्ट फारच हास्यास्पद आहे असे म्हणावे लागेल. याचबरोबर मी कोणत्या वाचकांसाठी लिहित आहे किंवा माझा ऑडियन्स कोण आहे हेही महत्त्वाचे असते. लेखक हा आपल्या समकालीन वाचकांबरोबर बोलत असतो. त्याच्या वर्गातल्या आणि त्याच्या वंशातल्या लोकांशी तो संवाद साधत असतो. लेखन करणे किंवा वाचन करणे हा इतिहासाचा भाग असतो. इतिहासाच्या कोणत्या क्षणाबद्दल लेखकाला बोलायचे आहे? वाचकांना इतिहासातला कोणता विषय हवा आहे? या दोन्ही अंगांचा परिणाम लेखकावर आणि लेखनावर होतो.
यातून लेखक विषयाची निवड ठरवित असतो. लेखक हा मध्यस्थाची भूमिका बजावत असतो आणि त्याची बांधिलकी ही मध्यस्थ म्हणूनच येत असते. सार्त्र यांनी या संदर्भात ज्यू आणि निग्रो लेखक यांची चर्चा केली आहे. उदाहरणार्थ रिचर्ड राईट यांचे लेखन वाचत असताना आपण पटकन त्यांना निग्रो लेखक म्हणून वाचू लागतो. श्वेतवर्णीय लोकांना त्यांच्या संस्कृतीला निग्रो लेखक निग्रो संस्कृतीतून पाहत असतात. निग्रो लेखक आपल्या जीवनाबद्दल बोलतात, आपल्या परिस्थितीबद्दल बोलतात, पण हे करत असताना चांगला निग्रो लेखक संस्कृतीचे दोन संदर्भ देत असतो. तो जर निव्वळ निग्रो श्वेतवर्णीय लोकांबद्दलच बोलत राहिला, त्यांना शिव्याशाप देत राहिला, तर त्याचे लेखन हे केवळ टीका टिंगलटवाळी या संभाषिताजवळ जाते. रिचर्ड राईट हे या दोन्ही मर्यादांच्या पलीकडे जातात. त्यांची निवड आणि त्यांचे स्वातंत्र्य एककल्ली राहत नाही. म्हणूनच त्यांचे लेखन हे उत्कृष्ट दर्जाचे होते. स्वतःच्या स्वातंत्र्याचा आणि निवडीचा टोकाचा प्रामाणिकपणा असणं हे उत्कृष्ट लेखनाचे वैशिष्ट्य असते. सार्त्र यांनी मध्ययुगीन काळातील बोकेशियो पासून स्पॅनिश लेखक सर्वांटिस पर्यंत आणि 17व्या-18व्या शतकातील युरोपियन साहित्याची, विशेषतः कादंबरी आणि कथनात्मक साहित्य तपशीलवार चर्चा या भागात केली आहे. जवळपास 101 पानामध्ये विस्तारलेल्या या प्रकरणात या साहित्य चर्चेसाठी खूप पाने त्यांनी खर्च केली आहेत. बुर्जवा लेखक मध्यमवर्गीय आणि शोषित वर्गातून आलेला वंचित किंवा निग्रो लेखक हे दोन्हीही लेखक एकाच पातळीवर असतात. फरक असतो तो फक्त श्वेतवर्णीय बुर्जवा लेखकाची मानसिकता ही श्वेतवर्णीय असते आणि निग्रो लेखकाची मानसिकता ही कृष्णवर्णीय असते. लेखक सर्वांसाठी लिहितो, पण त्याचे लेखन हे किती जण वाचतात? म्हणजे वाचणारा आणि न वाचणारा या वर्गीकरणात एक अमूर्त सार्वत्रिकता ॲब्स्ट्रॅक्ट युनिव्हर्सॅलिटी दिसते. साहित्याच्या चिरंतन मूल्यांना स्वार्थ मानित नाही. साहित्याची सार्वत्रिकता ही अंशात्मक आणि अमूर्त असते. काही अंशाने लोक ज्या परिस्थितीत राहत असतात, जगत असतात, त्यातून त्यांची अभिरुची, निवड आणि स्वातंत्र्य या गोष्टी ठरत असतात. मूर्त सार्वत्रिकता, कॉन्क्रीट युनिव्हर्सॅलिटी अशा प्रकारची एक संकल्पना सार्त्र यांनी मांडली आहे. एका विशिष्ट दिल्या गेलेल्या किंवा उपलब्ध असलेल्या समाजातील सर्व लोक असा अर्थ त्यांना या संकल्पनेतून अभिप्रेत आहे. उदाहरणार्थ रिचर्ड राईट यांचे साहित्य तोपर्यंत जिवंत राहील जोपर्यंत निग्रो लोकांचे प्रश्न जिवंत आहेत. किंवा आपल्याकडची गोष्ट सांगायची झाल्यास दलितांचे प्रश्न जोपर्यंत जिवंत राहतील, वर्ग कलह, रंगभेद, लिंगभेद किंवा जात कलह आपल्याकडचे, हे असे संघर्ष जोपर्यंत आहेत तोपर्यंत दलित लेखकाला देखील फारशी काही चिंता करण्याची गरज नाही. सिच्युएशन ऑफ द रायटर इन 1947 असा एक छोटासा भाग या पुस्तकामध्ये आहे. या सार्त्र यांच्या प्रदीर्घ विवेचनात त्यांनी जगातल्या तत्कालीन लेखकांची तपशीलवार चर्चा केली आहे. लेखन करणारे आपण सारेजण बुर्जवा लेखक आहोत हे मान्य केले पाहिजे. आपण चांगल्या घरांमध्ये राहतो, चांगले कपडे परिधान करतो, चांगले खातो पितो, पण तरीही कामगार, श्रमिक, कष्टकरी वर्गांपेक्षा आपण खाण्यापिण्यावर पैसे कमी खर्च करतो. आपल्या साऱ्यांची संस्कृती ही अस्सल बुर्जवा संस्कृती आहे. एक लेखक म्हणून व्यक्तिगतरित्या विचार केल्यास आपली लेखनकृती ही काही अंशाने सीमित राहते, पण साहित्याच्या पूर्णांशाने विचार केल्यास आपली लेखनकृती ही विधायक, रचनात्मक आणि प्रागतिक असायला हवी ही अपेक्षा सार्त्र यांनी व्यक्त केली आहे. साहित्याच्या एकूणाचा विचार केल्यास लिटरेचर इन इट्स एंटायरिटी ती एक विचार प्रणाली असते. एका युगाचे ते अपत्य असते. म्हणून सामाजिक राजकीय बांधिलकीला प्राधान्य देणाऱ्या जीवनवादी विचार प्रणालीचा
प्रणालीच्या लेखन कृतीला लिटरेचर ऑफ प्रॅक्सिस सार्त्र यांनी अधिक महत्त्व दिले आहे. अशा प्रागतिक आणि विधायक कृतीचा पाठपुरावा आपण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत घेतला पाहिजे. या प्राणघातक आणि प्रारब्धाच्या जगात साहित्याची भूमिका कळीची असते. साहित्यिकाने वाचकाला त्याच्या ताकदीची जाणीव करून देणे गरजेचे असते. तत्कालीन अराजकाने थैमान मांडलेल्या युरोपच्या कालखंडातील लेखकांबद्दल मांडलेली सार्त्र यांची साहित्यविषयक कृती प्रणव अशी भूमिका ही तत्कालीन काळाचे संदर्भ लक्षात घेऊन समजावून घ्यायला पाहिजे. या परिस्थितीला आपण सारे कसे जबाबदार आहोत. शोषित आणि शोषक दोघेही हे साहित्यातून आणि विशेषतः गद्यातून सांगण्याची निकड सार्त्र यांनी या प्रकरणामध्ये खूप कळकळीने मांडलेली आहे. वाचणाऱ्या जनतेचे प्रमाण हे अत्यंत कमी आहे हे जळजळीत वास्तव माहीत असून देखील सार्त्र यांनी हा सगळा खटाटोप केला आहे. व्हॉट इज लिटरेचर हे पुस्तक 1948 मध्ये प्रथमतः टेम्स मॉडर्न्स या नियतकालिकामध्ये फ्रेंच नियतकालिकामध्ये फ्रेंच भाषेतून मालिका रूपात सिरियलाइज्ड ते प्रसिद्ध झाले होते. सार्त्र यांचा साहित्याबद्दलचा जो जाहीरनामा आहे तो त्यांनी यात सादर केला आहे. त्या संदर्भात विचार केल्यास साहित्याचे प्रयोजन हे सामाजिक, राजकीय, तात्विक आणि सांस्कृतिक विचाराशी सरळ सरळ बांधिलकीचे आहे हे लक्षात येते. पण नंतर सार्त्र यांच्या भूमिकांमध्ये बदल होत गेले. माझे साहित्य हे समकालीनांसाठी आहे. माझे लेखन भविष्यकाळ आणि भविष्यकाळातील लोक व भावी पिढींसाठी नाही असा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केला आहे. आपल्या लहानपणीच्या आठवणी लिहिताना त्यांचं वर्ड्स नावाचं ऑटोबायोग्राफी पुस्तक आहे. 1964 साली ते प्रसिद्ध झालेलं आहे. एका ठिकाणी त्यांनी म्हटले आहे की मी जेव्हा एखादे नवे पुस्तक लिहितो तेव्हा मला माझ्या जुन्या पुस्तकांपेक्षा ते नेहमी मला बरे वाटते आणि मग मी माझे जुने पुस्तक माझ्यापासून बाजूला करतो, विलग करतो. बऱ्याच लेखक कवींचा हाच अनुभव असावा. या अनुषंगाने विचार केल्यास 1948 साली लिहिलेले व्हॉट इज लिटरेचर हे पुस्तक असले तरी उत्तरकालीन मार्क्स सार्त्र लक्षात घेता यातील बराचसा त्यांचा एजेंडा हा फारसा बदललेला नाही. हे पुस्तक बेसिक राहिलेले आहे. सार्त्र यांचे विचार, तत्वज्ञान किंवा त्यांनी ज्या प्रकारच्या साहित्य संहिता निवडल्या त्यामध्ये नेहमी त्यांची वैचारिक आणि तात्विक समग्रता आणि सर्वंकषता व्यक्त झाली आहे. म्हणूनच सार्त्र यांचे साहित्य तपासत असताना त्यांच्या एका साहित्य कृतीवरून आपल्याला त्यांचे मूल्यमापन करता येणार नाही. मग व्हॉट इज लिटरेचर या पुस्तकाबद्दल काय म्हणावे लागेल. हे पुस्तक कालबाह्य झाले आहे का, किंवा या एकाच पुस्तकाच्या आधारे सार्त्र यांच्या साहित्यावर काही एक विधान आपण करू शकतो का. या पुस्तकाचे आजच्या समकालीनतेशी आपण काही नाते सांगू शकतो का, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. या पुस्तकाच्या मध्यवर्ती जो प्रश्न विचारात घेतला आहे तो आहे स्वातंत्र्याशी असलेली लेखकाची बांधिलकी. बिईंग अँड नथिंगनेस या पूर्वीच्या पुस्तकात या प्रश्नासंबंधीची चर्चा ही बहुतांशी फिनॉमिनॉलॉजिकल म्हणजे अनुभवनिष्ठ वादातून झालेली दिसते. पण या ठिकाणी जाणीवेच्या 3 प्रकाराबद्दल चर्चा केली आहे. बीइंग इन इटसेल्फ, बीइंग फॉर इटसेल्फ आणि बीइंग फॉर अदर्स असे ते 3 प्रकार आहेत. त्या जाणीवेच्या 3 अवस्था आहेत. विलास सारंग यांनी बीइंग फॉर इटसेल्फला स्व आणि बीइंग इन इटसेल्फला निर्लेप सत्ता असे म्हटले आहे. पहिल्या प्रकारात बीइंग इन इटसेल्फ माणूस हा काही अंतरावरून वस्तू किंवा व्यक्तीला पाहत असतो किंवा त्याबद्दलचे तो आकलन करून घेत असतो. माणूस आणि वस्तू याच्यामधील अंतर, अशा रीतीने तो इतरत्वाची नोंद घेतो, अदरनेस.
या दोन स्थळामधलं जे अंतर आहे त्याला सार्त्र यांनी स्वातंत्र्य असे म्हटले आहे. तिथे व्यक्तीला निवड आणि जाणीवपूर्वक कृती करण्याची मुभा मिळते, पण त्याचबरोबर हा जो गॅप किंवा अवकाश त्याला प्राप्त होतो त्यामध्ये एक प्रकारचा रितेपणाही नथिंगनेस येत असतो आणि त्यातून क्रोध, मोठे मानसिक दुःख किंवा मनाची तगमग निर्माण होत असते. साऱ्या विश्वाचा विषय हा आपणच आहोत. साऱ्या विश्वाला शोषून घेण्याची माझीच क्षमता आहे. दुसरे लोक माझे विषय आहेत, पण मी दुसऱ्यांचा विषय होणार नाही. अशा भावना 5 मिनिटं चहा आलाय हे एवढं अशा भावना आपल्यात म्हणजे माणसात मुळातच बसलेल्या असतात. या क्रोध, दुःख आणि तगमगीबद्दल आपण प्रतिक्रिया देत असतो आणि कधी कधी त्या प्रतिक्रिया अत्यंत प्रामाणिक आणि सहृदयी असतात. स्वातंत्र्याच्या नावाखाली पलायनवादी पांघरून घेऊन किंवा दुःश्रद्धाचे न दिसणारे चेहरे घालून आपण परिपूर्ण आहोत असे ढोंग करत आपण राहतो. दुसऱ्या लोकांना आपल्यावर हक्क गाजवण्याचा काही अधिकार नाही असे टेंभे मिळवत राहतो. यातून आपल्याला जडत्व, कृतिशून्यता किंवा आहे त्या येणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार अशा गोष्टी हळूहळू उतरत जातात. यालाच बिईंग फॉर अदर्स असं म्हटलेलं आहे. ही खोटी अस्मिता गृहीत धरून स्वातंत्र्याच्या जबाबदारीपासून आपण पळ काढायला लागतो. अनेक लोक आपणाला ज्या रूपात किंवा हुलियामध्ये, अवतारामध्ये पाहत असतात किंवा जे लेबल्स आपल्याला चिटकवलेले जातात त्यातच आपण रममाण होत जातो. ही एक बुर्जवा मानसिकता आहे. आपण सुखी आहोत अशा प्रकारचे ढोंग करणे हा या दुःश्रद्धेचा, बॅड फेथ याचा तो भाग आहे. इथं आपण थांबूया. एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ. काही कवी मित्र मैत्रिणी उशिरा आलेले, त्यांची ओळख करून देतो. 2 कवी मित्र आलेले आहेत. त्यातले एक सुप्रसिद्ध आहे, दुसरा अप्रसिद्ध आहे. दोन्ही मराठवाड्याचे सुपुत्र आहेत. तासांची ओळख करून देण्याची गरज आणि त्याच्या बाजूला बसलेला आहे अभय दांडे. कवींचे पण 2 प्रकार असतात. काही कवी कविता लिहितात, त्या प्रसिद्ध करतात. काही कवी कविता लिहितही नाही, प्रसिद्धही करत नाही, तरी ते कवी असतात. पण तो अभय दांडी तसा आहे. तो कधी कविता लिहितो, त्या कवितांचं काय करतो ते त्याचं त्याला, पण तो कवी आहे. ठीक आहे. मग प्रिया धारूरकर आलेल्या आहेत आता. त्या कवयित्री आहेत औरंगाबादच्या. 10 मिनिटं थांबू. चहा आहे.